आणि फक्त त्याची मागील 39 वर्षापासून जो गोबर गॅस होता, हे गोबर गॅस आपण जे नाव ऐकलं होतं, मागील 39 वर्षापासून ज्यांच्या घरी गोबर गॅस आजही सुरू आहेत, असे श्री निवृत्त शिक्षक श्री अण्णाजी बोडके, तळोदी कुटकी, तालुका सेलू, जिल्हा वर्धा. तुमचं पूर्ण नाव सांगा. अण्णा यादवराव बोडके. किती दिवसापासून हा गोबर गॅस सुरू आहे? 1985ला त्याचं बांधकाम केलं हा आणि त्याच वर्षी सुरू केलं. हा तेव्हापासून आतापर्यंत हा म्हणजे फक्त एकदा उपसला त्याच पिरियडमध्ये तो एक 2-4 महिने बंद राहिला, हा बाकी सतत सुरू आहे. तुम्ही कधीही आणि सिलेंडर घरी आणला नाही? सिलेंडरची गरजच नाही भासली मला. हा हा फक्त ते जेव्हा मी उपसला तो गोबर गॅस, हा तर त्यावेळेस पर्यायी व्यवस्था म्हणून हा हा ते सिलेंडर काही दिवस वापरले, 1-2 महिने. हा हा बाकी सिलेंडरची गरज पडली नाही मला आणि कधी आणलंही नाही मी. नाही. तर कंटिन्यू स्वयंपाक याच्यावर किती वर्ष केला? म्हणजे पूर्ण कुटुंब माझं इथे 2000 पर्यंत होतं. हो हो आणि अधून मधून तर बरेच वर्ष चाललं. शनिवार रविवार हो सुट्टीचे दिवस आले की आम्ही पूर्ण कुटुंबाचं इथे, म्हणजे आई असेपर्यंत. हो 2014 मध्ये माझी आई गेली, हो तेव्हापासून मग शनिवार रविवार आमचा बंद झाला हो हो पूर्ण कुटुंबाचा. हो तोपर्यंत आमचं ते सतत पूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक त्यावर व्हायचा. हो हो ही सिलेंडरची आम्हाला गरज भासली नाही. हो हो इकडे मागच्या साईडने त्यांचं सिलेंडरचं सर्व टँक वगैरे आहे. आणि यांना 2 मुली आहेत. दोन्ही मुलीचे लग्न झाले, जावई वगैरे चांगल्या नोकरीवर आहेत, एक इंजिनियर आहेत. परंतु त्यांचं हे कंटिन्यू सुरू आहेत. आजही ते वर्धेवरून आपल्या गावी येतात. 10 किलोमीटर अंतरावर त्यांचं वर्धेवरून गाव आहेत. आणि इथे येऊन आपली परसबाग त्यांनी निर्माण केली. मागच्या साईडने इकडे परसबाग आहे. आणि हे सर्व त्यांचं कंटिन्यू सुरू आहे. तर यापूर्वीसुद्धा मी त्यांना भेट दिली होती, परंतु म्हटलं अजूनही गोबर गॅस सुरूच आहे का? तर हो म्हणे, गोबर गॅस सुरूच आहे. बरं, काही खर्च वगैरे आला काही 40 वर्षात? 40 वर्षात एक नवीन पैसाही खर्च केला नाही. हा फक्त जेव्हा उपसलं त्याला, हा संडास बंद झाला होता, हा त्याच्यामुळे उपसण्याची गरज पडली. हा त्यावेळेस मजुराचा जो काही 2-4 दिवस खर्च आला, हा बस तेवढा 1000-1500 रुपयाचा खर्च करावा लागला मला. हा बाकी इतर मेंटेनन्सच्या हिशोबाने कोणताही खर्च नाही आहे त्याला. हा हा फक्त कधी ते कार्बन येतं तर ते आपण शेगडी स्वतःच घरी साफ करत असतो मी. शेण वगैरे मग डेलीच टाका लागते का? नाही, रोज टाकण्याची गरज नाहीये. हा हा म्हणजे आता तर नाहीच, आणि आधी पूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक असताना रोजच शेण टाकलं पाहिजे बा असं काही नव्हतं. अधून मधून जरी 2-3 दिवस जरी नाही टाकलं आपण तरी ते चालतं. हा हा गॅस मिळते आपल्याला स्वयंपाकापुरती. स्वयंपाकापुरती म्हणजे आजही तुम्ही? उपलब्ध जर असला तर रोज टाकायचा. हा आपल्याला वेळ असला तर आपण ते बारीक करून टाकायचं. नाही ह्या 40 वर्षात मग हे पाईप वगैरे बदलण्याची कधीच वेळ नाही आली? पाईप तर बदललाच नाही मी. हा हा फक्त तो कॉक जो आहे तो चालू बंद करायचा, तेवढा तो खराब होते, हा हा तो बदललाय. बाकी पूर्ण शेगडी बदलली एक, हा हा बाकी सर्व साहित्य तेच आहे. आणि हे विशेष म्हणजे गावात डॉक्टर जाजू सर जे आहेत सेवाग्राम मेडिकल हॉस्पिटलचे, यांचं जे काम चालतात त्यांचं गावामध्ये, मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनात प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन मिळत आहेत. आणि आजही ते गावात स्वास्थ्य रक्षक म्हणून काम करत आहेत. आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार कसा होईल आणि डॉक्टर जाजू सरांच्या माध्यमातून त्यांचं हे रचनात्मक विधायक काम आजही सुरू आहेत. म्हणून म्हटलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती व्हावी म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ. मी सुरेंद्र बेलूरकर, सेवाग्राम हॉस्पिटललाच मेडिकल सोशल वर्कर या पदावर काम करतो. आणि असे भरपूर दुर्मिळ लोक मिळतात गावामध्ये, जे आजही प्रत्यक्ष गांधी विनोबा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुसार आपलं जीवन व्यतीत करत आहेत.
तर हा एक सुंदर व्हिडिओ. चला तर मग भेटूया. धन्यवाद. नमस्कार. ठीक आहे, नमस्कार.